नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे लग्नाच्या एक दिवस आधी तिचा अपघात झाला. एक हात शरीरापासून कायमचा वेगळा झाला आणि मग तिच्या होणाऱ्या नवऱ्याने. ऐश्वर्या आज खूप खुश होती कारण आज तिची हळद होती. तिचं एक मोठं स्वप्न पूर्ण होणार होतं. ज्या अभिषेकवर ती लहानपणापासून प्रेम करायची, आता तो कायमचा तिचाच होणार होता. तिचा नवरा होणार होता. ऐश्वर्याचा आनंद ओसांडून वाहत होता. हळदीसाठीचा मेकअप करून ती मैत्रिणींबरोबर घरी यायला निघाली होती. गाडीमध्ये सर्व मैत्रिणींची मज्जा मस्ती सुरू होती. सगळेजण अभिषेकवरून ऐश्वर्याला चिडवत होते, तिची मस्करी करत होते. परंतु त्याच वेळेस एका दुसऱ्या गाडीने ऐश्वर्याच्या गाडीला मागून धडक दिली आणि गाडी चक्क पलटी झाली. ॲक्सिडेंट झाला म्हणून आजूबाजूचे लोक धावत येथे आले. लोकांनी गाडीतील सगळ्यांना बाहेर काढलं. सगळे सुखरूप होते. थोडाफार हाताला खरचटलेलं होतं. परंतु जेव्हा ऐश्वर्या गाडीतून बाहेर आली तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण तिचा उजवा हात हा गाडीच्या दरवाजात अडकून चक्क कापला गेला होता. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स येथे आली आणि सर्वांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. घरी ही बातमी समजली होती की ऐश्वर्याचा गाडीचा अपघात झाला आहे. ऐश्वर्याचे आईबाबा सर्व नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ऐश्वर्याचा एक हात कायमचा निकामी झाला आहे. दुसरी कोणती जखम जास्त सिरियस नाही आहे. परंतु आता तिला फक्त एका हाताबरोबरच आयुष्य काढावं लागणार आहे. हे ऐकून ऐश्वर्याचे आईबाप ढसाढसा रडू लागले. आपली एवढी सुंदर मुलगी जिचे उद्या लग्न होणार होतं आणि आज तिच्याबरोबर हे घडलं म्हणून ते दुःखी होतात. ऐश्वर्याचा मामा आपल्या भाऊजींना शांत करतो आणि म्हणतो, भाऊजी, जे झालं ते आपण नाही बदलू शकत, परंतु आता तिच्या सासरच्या लोकांना कळवावं लागेल ना. ऐश्वर्याचे बाबा म्हणतात, माझी तर हिंमतच होत नाहीये. तूच त्यांना फोन कर आणि बोलावून घे. ऐश्वर्याचा मामा ऐश्वर्याच्या होणाऱ्या सासऱ्यांना फोन करतो आणि या अपघाताची बातमी देतो. पुढील 2 तासांमध्ये ऐश्वर्याचा होणारा नवरा अभिषेक आणि त्याचे आईबाबा हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. अभिषेक खूप घाबरलेला असतो. तो विचारतो, ऐश्वर्या बरी तर आहे ना? तिला जास्त लागलंय का? ऐश्वर्याचे आईबाबा रडू लागतात. अभिषेक म्हणतो, काय झालंय बाबा? ती बरी तर आहे ना? तुम्ही असं का रडताय? ऐश्वर्याचे मामा अभिषेकला सांगतात, ऐश्वर्या सुखरूप आहे, परंतु ॲक्सिडेंटमध्ये तिचा हात कायमचा निकामी झाला. हे ऐकून अभिषेकच्या पायाखालची जमीनच सरकते. तो काहीच बोलत नाही आणि काहीही न बोलता तेथून निघून जातो. अभिषेकचं काहीच न बोलता ऐश्वर्याला न भेटता निघून गेला. याचा अर्थ आईबाबांना वाटतं की तो ऐश्वर्याशी लग्न करायला तयार नाही. अशा एका हाताने अपंग झालेल्या मुलीबरोबर कोण लग्न करेल असं सर्वांना वाटतं. अभिषेकचे बाबा आणि आईसुद्धा काही न बोलता तेथून निघून जातात. ऐश्वर्याच्या आईबाबांना खूप दुःख झालेलं असतं. आपल्या मुलीचं आता कसं होईल? आयुष्यभर ती बिन लग्नाचीच राहील का? तिच्याशी कोण लग्न करेल? आयुष्यात तिला किती अडचणींना सामोरं जावं लागेल? हा विचार करून त्यांना ऐश्वर्याची खूप काळजी वाटते. ऐश्वर्या ज्या रूममध्ये ॲडमिट असते तेथे येतात. तेव्हा बाबांचा सुकलेला चेहरा पाहून ती विचारते, काय झालंय बाबा? तुम्ही नका काळजी करू. मी स्वीकारलंय. मला आता एक हात नाहीये. मी जगेल या एका हाताबरोबर. सगळं काही करण्याचा प्रयत्न करेल. उगाचच रडत बसून काय फायदा? मला माझं आयुष्य आता अजून दुःखी नाही करून घ्यायचंय. बाबा ऐश्वर्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात, पोरी, खूप धीराची आहेस तू. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर पूर्णपणे खचून गेलं असतं. परंतु मी तुझ्या डोळ्यात एकही अश्रू नाही पाहिला.
ऐश्वर्या म्हणते, जसं तुम्ही माझ्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही पाहिला तसा मलाही नाही पाहायचा आहे. आता तुम्ही नाही रडायचं. परंतु ऐश्वर्याचे बाबा आणखीच रडू लागता. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुम्ही का रडताय मला कळतंय. अभिषेक आला होता ना, मला न भेटताच निघून गेला तो. कदाचित त्याला माझ्याशी लग्न नाही करायचं. बाबा, त्याची काही चूक नाहीये. अशा अपंग मुलीशी कोण लग्न करेल. त्याने मला असं नव्हतं पसंत केलं. बाबा म्हणतात, परंतु तो तुझ्यावर प्रेम करायचा ना. लहानपणापासूनच तुमचं एकमेकांवर प्रेम होतं आणि आज तू संकटात आहे तर तो तुला असं सोडून गेला. हे चूक आहे. यालाच म्हणतात का प्रेम. खरं प्रेम असं नसतं. खरं प्रेमाला शरीर सौंदर्य हे काहीही माहीत नसतं. फक्त एकमेकांची ओढ असते. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना साथ द्यायची असते. ऐश्वर्या म्हणते, खरं बोलताय तुम्ही बाबा, परंतु आपण दुसऱ्यांचा विचार नाही बदलू शकत. ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती बाबांना मिठी मारून रडू लागते. बाबाही रडू लागतात. ज्या अभिषेकवर आपण इतकं प्रेम केलं तो आपल्याला असं सोडून निघून गेला. या संकटाच्या वेळी जेव्हा आपल्याला त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तो साधं भेटायलाही आला नाही. हा विचार करून ऐश्वर्या रडू लागते. तिला खूप वाईट वाटतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा ऐश्वर्यासाठी चहा घेऊन येतात आणि म्हणतात, बरी आहेस ना तू. रात्रभर झोप लागली ना. ऐश्वर्या म्हणते, हो बाबा, मी बरी आहे. पण आई कुठे गेली आहे. बाबा सांगतात, ती तुझ्यासाठी देवासमोर जप करते. तेवढ्यात या दोघांना हॉस्पिटलमध्ये काहीतरी गडबड ऐकू येते. ऐश्वर्या विचारते, बाबा काय चाललंय बाहेर. बाबा बाहेर येऊन पाहतात तर संपूर्ण हॉस्पिटलला सजावट केलेली असते. फुलांच्या माळा लावलेल्या असतात. बाबा एका नर्सला विचारतात, हे काय चाललंय. तर नर्स सांगते, आजच्या दिवशी आमच्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं होतं त्यामुळे सेलिब्रेशन करतोय. बाबा आतमध्ये येऊन ऐश्वर्याला ही गोष्ट सांगतात. ऐश्वर्या म्हणते, बरं झालं, तेवढाच माझा मूड चेंज होईल. बाबा म्हणतात, पण आज तुझं लग्न झालं असतं. किती आनंदाचा दिवस होता आज आपल्यासाठी. नवरीच्या वेशात तू किती सुंदर दिसली असतीस. तुला तसं पाहण्यासाठी मी किती दिवसांपासून वाट पाहत होतो. तुझा आनंद मला पाहायचा होता. तुझा सुखी संसार पाहायचा होता. परंतु आता ते काहीच होणार नाही. ऐश्वर्या म्हणते, बाबा डोळ्यात पाणी नाही आणायचं. हे आपलं कालच ठरलं ना. ऐश्वर्याचं हे वाक्य पूर्ण होण्याआधीच अभिषेक तेथे येतो. तो नवरदेवाच्या वेशात असतो आणि म्हणतो, हो बाबा, तुम्ही खरं बोलताय. आज आमच्या दोघांचं लग्न झालं असतं, परंतु हिने हे काय करून ठेवलंय पाहिलं ना. त्यामुळे आज आमचं लग्न होत नाहीये. बाबा खूप चिडतात आणि म्हणतात, तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची. काल तर ऐश्वर्याला न भेटताच निघून गेला होतास. मग आज कशाला आलाय आणि हे असे कपडे घालून का आलाय. आमच्या मुलीला चिडवण्यासाठी का. दुसऱ्या मुलीशी लग्न करतोयस ना तू. अभिषेक म्हणतो, हो बाबा, तुम्ही एकदम बरोबर ओळखलंय. मी लग्न करतोय. आज माझं लग्न होणारच. बाबांना खूप राग येतो आणि ते अभिषेकची गचंडी पकडून म्हणतात, तुझ्यासारखा नालायक माणूस नाही पाहिला मी आजपर्यंत. तुला काय करायचंय ते कर. परंतु येथे येऊन कशाला प्रदर्शन करतोय. माझ्या मुलीला आणखीच त्रास देण्यासाठी का. अभिषेक आपल्याशी लग्न मोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय हे पाहून ऐश्वर्यालाही खूप वाईट वाटलेलं असतं. पण ती मनाशी ठरवते की तिला दुःखी नाही व्हायचं आणि ती अभिषेकला म्हणते, अभिषेक कॉंग्रॅच्युलेशन. तुला तुझ्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. अभिषेक पुढे येतो आणि म्हणतो, थँक्यू ऐश्वर्या. मला तुझ्या गुड विशेषची गरज होतीच आणि सॉरी आपलं लग्न नाही होऊ शकलं. परंतु मी कशाला माझे स्वप्न विसरायची. त्यामुळे मी आजच लग्न करणार आणि धुमधडाक्यात करणार. बाबा खूप चिडतात आणि म्हणतात,
पुढील 10 सेकंदाच्या आत जर तू इथून गेला नाहीस तर मी तुझं थोबाड फोडेल आणि मग मी काय करेल हे मलाही माहीत नाही. अभिषेक म्हणतो, बाबा जास्त चिडू नका. मी तर फक्त ऐश्वर्याला इथं माझ्या लग्नाबद्दल सांगायला आणि हे गिफ्ट द्यायला आलो होतो. असं म्हणून तो ऐश्वर्याच्या हातात एक बॅग ठेवतो आणि म्हणतो, हे गिफ्ट उघडून पहा. तो तिथून निघून जातो. ऐश्वर्या हे गिफ्ट उघडून पाहते तर चक्क तिच्या लग्नाची साडी असते, दागिने असतात. हे पाहून ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो. बाबांचाही विश्वास बसत नाही. ते दोघे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात. तेवढ्यात अभिषेक, त्याचे आईबाबा, ऐश्वर्याची आई, खूप सारे नातेवाईक खोलीमध्ये येतात. ऐश्वर्या विचारते, अभिषेक हे काय आहे? ही लग्नाची साडी, हे दागिने, हे सगळं काय आहे? अभिषेक म्हणतो, आता मी नवरदेवासारखा तयार झालोय ना, मग तुला नवरीसारखं तयार व्हावंच लागेल ना. आज आपलं लग्न आहे, हे कसं विसरलीस तू? ऐश्वर्याला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते, काय तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? माझीही अशी अवस्था असताना मी अपंग झाली आहे. आता मला एकच हात आहे हे माहीत असतानाही? अभिषेक म्हणतो, हो, मी या लग्नाला तयार आहे. मी कालच तुला हे सांगणार होतो, परंतु मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. तुझा हा असा आनंदी चेहरा मला पाहायचा होता, म्हणूनच मी तसाच निघून गेलो आणि सगळी तयारी केली. ऐश्वर्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रेमाला तुझा एक हात नसणं, तुझं अपंग असणं, तुझं दिसणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर तुझं असणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुझे श्वास आहेत त्यावर माझा हक्क आहे. तू फक्त माझीच आहेस. मग जशी आहे तशी आहे, मला नाही फरक पडत. हे ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. अभिषेक तिच्याजवळ येतो आणि तिला घट्ट मिठी मारतो. ऐश्वर्याचे बाबाही रडू लागतात. सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात आणि आता अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न होणार म्हणून सगळेजण खूप खुश असतात. त्याच दिवशी अभिषेकने सिद्ध केलं की त्याचं ऐश्वर्यावर खरं प्रेम आहे आणि प्रेमाला कोणतंही सौंदर्य, अपंग असणं, परफेक्ट असणं नसणं हे काहीच माहीत नसतं. फक्त त्या व्यक्तीचं या जगात असणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.